हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. राणा शिवचंद्रमौळी. अरे आथर बाळा, रात्री किती उशीर केलास घरी यायला आणि इतक्या उशिरापर्यंत कुठं होतास तू? अहो तात्या, वरात होती प्रेमची म्हणून उशीर झाला. वरात? मग काय डीजेचा धंदनाट, बिर्याणीचा घमघमाट आणि डोक्याची भनभनाट. चालायचंच, तेवढा पण आनंद घेऊ नये का तरुणाईने? आनंद हा सारा आसुरी आनंद रे बाळा. आनंद कसा सात्विक पाहिजे. आता हे काय नवीन तात्या? आनंदाचे पण प्रकार असतात का? सात्विक आनंद, आसुरी आनंद. बरे बाळा, डीजेच्या दंदनाटामुळे म्हातारी माणसं, आजारी माणसं, लहान मुलं यांना खूप परिणाम भोगावा लागतो. डीजेच्या या आवाजामध्ये तरुण पिढी बेभानपणे नाचते, पण कधी कधी मात्र प्राणाला पण त्यांना मुकावं लागतं. हा आसुरी आनंद आहे बरं. सात्विक आनंद म्हणजे ज्यांना आपलं मन, ज्यांना आपलं शरीर, ज्यांना आपले डोळे तृप्त होतात. वारकरी जेव्हा टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये नाचत असतात तेव्हा तो सात्विक आनंद असतो. देवान विसरून सारे वारकरी जेव्हा विठू नामाच्या नामस्मरणामध्ये नाचतात, शाश्वत आणि सात्विक आनंद बरं. पण तात्या, लोकांना हे पटलं पाहिजे, डीजेच्या ऐवजी टाळ मृदंगाचा गजर करावा आणि वरातीऐवजी कीर्तन ठेवावं. पटेल बरं बाळा. चांगल्या गोष्टींना जरा उशीरच लागतो, पण समाजामध्ये हा बदल हळूहळू का होईना पण नक्कीच होणार. राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय